सांगलीमध्ये 134 किलो गांजा जप्त, बारामती येथील तरुण ताब्यात, एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पथकाने दमदार कारवाई करत सिनेस्टाईल पाठलाग करून बेकायदेशीर गांजेची वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इनोव्हा कंपनीची विना नंबर प्लेट असणाऱ्या गाडीमध्ये विनापरवाना गांजेची वाहतूक करण्यात येत असून ती गाडी तासगावकडून सांगलीच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यावरून कौलापूर जवळ पथक थांबले असता सदर संशयित गाडी आल्यावर ती थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी भरधाव वेगाने पुढे नेली. एलसीबी पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला व तब्बल 45 मिनिटे पाठलाग करून कुपवाड येथील जुना नाका येथे गाडी पकडून चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव विकी विजय कांबळे, वय वर्ष 32, राहणार भीमराव पिंपळी रोड, जाळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 134 किलो तयार गांजा मिळून आला. याबाबत विचारणा केली असता सदरचा गांजा आणण्यासाठी त्याचा पुणे येथील मित्र चंदन सिंग याने पैसे दिले असून ओडिसा राज्यातील जॉकी, राहणार बरगड, जिल्हा संबलपूर याच्याकडून विकत आणला असून तो पप्पू काकडे, राहणार हरिपूर, सांगली याला देण्याकरिता विटा तासगाव मार्गे सांगलीत आल्याचे सांगितले असून 134 किलो गांजा किंमत ₹33,50,000, चारचाकी वाहन किंमत ₹9,00,000 तसेच 2 मोबाईल, 1 डोंगल असा एकूण 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुपवाड पोलीस ठाण्याचे आनंदराव खाडगे तसेच पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संदीप नलावडे, सागर लवटे व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे, मंकाळ.